तर स्वागत आहे एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा विषय असा आहे ना मित्रांनो, आपल्या क्लासमध्ये आहे ओरल नाही काय रे, हा ग्रुप डिस्कशन आहे. तर हे आमचे मित्र परिवार आहे, यांची काही तयारी नाही, आमची काही तयारी नाही. पाहू आता काय वातावरण कसं मित्रांनो. आपले मित्र आले ग्रुप डिस्कशन काही नाही, बघ तिथे जाऊन बसायचं, फोटो काढायचे. अब तर एवढे गेले. ग्रुप डिस्कशन एकदम क्वालिटी क्वांटिटी पाहून घ्या तुम्ही. काही नाही, फक्त जाऊन बसायचं. मित्रांनो काहीच नाही, ग्रुप डिस्कशन चालू झालं का? क्वालिटी क्वांटिटी कशी कसं वाटलं? काय काय झालं ग्रुप डिस्कशन मध्ये? कॉलेज काय काय झालं ग्रुप डिस्कशन मध्ये? पाणी रिपोर्ट एकदम एवढा जोरात संवाद चालला, कोणाला काय कळलंच नाही. एवढा क्वालिटी होतं ग्रुप डिस्कशन. एवढे पॉइंट एवढे 100 घ्या ना मोबाईलचे मागचे. पुढे काय दोन तीन वर्ष चालू शकतो. काही नाही, फक्त तिथं जायचं, बसायचं, एकामेकाच्या तोंडात दबायचं, कुठे काढायचं, निघायचं. अरे माहिती राहिलं ना. अरे दे नाही ना, कुठे जाऊ पूर गेले नाही, तू काही नाही राहिलं. हा तो आलता, तू नाही रे, पब्लिक राहिली. शॉप राहिला ब्लॉगर आले मित्र आहे. आजचं काम कांद्याचे भाव काय आज? 3.5 रुपये किलो. आता अभय मुळवली किंवा पुलाचं काम कुठं आलं? पुलाचं इकडे तुला नाव आहे. तर मित्रांनो, ग्रुप डिस्कशन झाले, आम्ही बसलो एकदम निवांत. काय म्हणू आता? दुसरं डिस्कशन चालू आहे. तर मित्रांनो, कॉलेजवरून आलो घरी. घरी आले आपल्याला परत आज एक ऑर्डर आहे एक जायची. म्हणजे आता मागाशी कॉलेजवरून आलेल्या फादर 5 जाळ्या दिल्या, अजून एक जाळी इथं तोडायची. म्हणजे आज होती नाही का 6 जाळ्या, हां 6 जाळ्या होती ना आज. मी कॉलेजवरून नाही जेवण खाऊन गेलं, आता घरून आलोय इथं बोर तोडायला. आता एवढे बोर तोडून घेतो इथं, मग ते नांदूरला पोच करायचे. अजून एखादी ऑर्डर यायला बसली, पाहू आता किती ऑर्डर होते आज, कारण की आज नांदूरचा बाजार आहे. तर आज थोडासा जास्त ऑर्डर आहे आणि थोडं जास्त काम आहे. ते घेतो फटाफट तोडून. हे झाडाला तर एवढे खास पोरं नाही आता पिकलेले. आता बाग शोधित हिंडायला लागेल, बोरं सापडतील. तर चला डायरेक्ट फटाफट तोडून घेतो. तर मित्रांनो, बोरं तोडून झाले, आता नांदूरला घेऊन चाललो त्यांना. ताई काही नेली नाही, या पिशी मध्ये टाकले बरं. ताईला ट्रान्सपोर्ट करायला जातं माल पोस्ट करायला.
त्याच्यामुळे पिशवीत घालून घेतलं. पिशवीत घातलं कसं नाही का सोपं जातं वाहतूक करायला. फटाफट नांदूरला जातो आणि एवढी जाळी देऊन येतो. मित्रांनो नांदूरवरून बोरं देऊन आलोय. घरी आल्यावर परत मी अजून थोडीशी बोरं तोडले. आपल्याला एक ऑर्डर होती 5 किलोची, ती तोडली आहे. मित्रांनो आपण काय आवरून चाललोय संध्याकाळचं वसुलीला. आता गाडी गेली तर हा आपल्या तर घे आपण तर खर्च कर. तर याला म्हणजे वरती 40 रुपये तू बाजली बिर्याणीसाठी. आज शुक्रवार आहे ना. हा आज शुक्रवार आहे. आज प्रॉब्लेम नाही. शुक्रवारी आम्ही खात नाही. सगळा दिवस चालत गुरुवार. तर आपली धन्न घेऊन आपण चाललोय मित्रांनो नांदूरला. तर मित्रांनो आपण ना वंशज घरी घेऊन आलोय. काय म्हणणं तुझं? आपण आलोय मित्रांनो बंटी शेट बिर्याणी नांदूरमध्ये. तर इथं भविष्यात तिथं बड्डे पार्टीचं नियोजन पण आम्ही येऊन बसलोय, काही विषय नाही. आणि आमच्या मुंबईचं या बा बिर्याणी खायला आलाय पण दुसरंच मच्छी फ्राय पाव राहिलाय. तर आपली ऑर्डर येऊ राहिली. बघू क्वालिटी क्वांटिटी कशी सांगतो तुम्हाला. तर आपलं अवसान थोडंसं येत आलंय कारण आपला रोड आहे तेवढा ब्रँडेड आहे ना. काहीच आपलं ना ते चार्ट आहे पहा ते लाईटी लागेल ते नाही आपण टोचन नाही घेऊ. आमच्याकडून वायर तुटून राहिले. आम्हाला टोचनला वायर नाही राहिला आता. तर आता प्लॅनिंग आहे ते सरळ गायब करायचं. सरळ गायब बहुत पैसा बनाय. मित्रांनो आपली बिर्याणी आली. ओके एकदम विषय खोल. एक चमचा ना. घे तू. मित्रांनो तुम्ही बघू शकता बिर्याणी तेवढे बिर्याणी आहे, कांदा आहे, रशी आहे आणि दही आहे ना. हा हा ठीक आहे चालेल काही विषय नाही. ओम्याचा पैसा पहा किती 19 रुपये फॅम पे वापरतोय फॅम पे. एक दिवस आम्ही पण तर मित्रांनो बिर्याणी उरकवली एकदम क्वालिटी होती. हा आपला ओम्या पैशांची लाईन करून राहिला पण त्याला कोणी पैसेच द्यायना. त्याला म्हणतो जाऊ दे भरतो मी नको देऊ. काय करतोय लाईन लाईनीच काय जाऊ दे आता व्हिडिओ पुढे बंद करतो. पेमेंट करायचं आपल्याला ऑनलाईन. जाऊ दे. तर मित्रांनो बंटी शर्ट क्वालिटी उरकवली. कशी होती क्वालिटी मित्रांनो. हाय चालतं. कोणी काही सांगत आमचे लाईट चालू करू द्या. तर मित्रांनो एक कार्यकर्ता पण पुढची लाईट देते. लाईट नाही रस्ता म्हणजे पण तुम्हाला मित्रांनो सांगतो क्वालिटी एक नंबर होती, क्वांटिटी पण एक नंबर होती. एकदा या ट्राय करा. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. कार्यकर्ता चांगला सांगत होता रस्ता अंगात किडा होता. आम्ही इकडून आलो तर आम्ही जातो आता पहिलं घरी.